नमस्कार, मी लक्ष्मण घाटोळ. न्यूज 18 लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. आज देशातील लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल जो आहे तो समोर येतोय. देशातील सगळ्यात मोठं न्यूज नेटवर्क असलेल्या न्यूज 18 नेटवर्कनं हा एक्झिट पोल जो आहे तो समोर आणलेला आहे. उत्तर महाराष्ट्रामधील एक्झिट पोल नेमका काय आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जागा कुणाला जाणार, कोणत्या जागांवर कोणत्या आघाडीचं कोणत्या युतीचं वर्चस्व असणार, या सगळ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. उत्तर महाराष्ट्रातल्या प्रमुख 8 जागा आहेत, ज्यामध्ये नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, त्याचबरोबर शिर्डी आणि रावेर या 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार हे आपण आज समजून घेणार आहोत. नेमका या मतदारांचा नेमकी कौल काय होता, या मतदारसंघामधले प्रश्न काय होते आणि कुठल्या विषयांना घेऊन या ठिकाणचा मतदाराचा कौल जो आहे तो बदलत गेला. टप्प्याटप्प्यानं मतदार जो आहे तो कशा पद्धतीनं वेगवेगळ्या उमेदवारांच्या बाजूने फिरला, या सगळ्याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत नाशिकमधील आपला महानगरचे संपादक हेमंत भोसले आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. उत्तर महाराष्ट्रामधल्या 8 लोकसभांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली, अर्थात देशातल्या या सगळ्या जागांसाठी पार पडली. ज्या 8 लोकसभा उत्तर महाराष्ट्रातल्या आहे त्या 8 पैकी किती जागा महायुतीला, किती जागा महाविकास आघाडीला मिळतील आणि इतर कोणी या जागांवरती दावा करते असं आपल्याला वाटतं का? आत्ताचं नेमकं चित्र काय दिसतंय? संपूर्ण जर उत्तर महाराष्ट्रातल्या 8 जागा जर आपण बघितल्या तर ह्या 8ही जागांवर चुरशीची निवडणूक झाली, की एकही जागा अशी नाही की कट टू कट एक वन साईड चालली किंवा एकाच पक्षाला फक्त मतदान मिळालं, असं कुठे झालेलं दिसत नाही. हे कट टू कट झालेले आहे इलेक्शन. आणि मला असं वाटतंय की उत्तर महाराष्ट्रात 5 जागा ह्या महाविकास आघाडीला येतील आणि 3 जागा ह्या युतीच्या वाट्याला असतील असं वाटतंय. नेमकं काय कारण, म्हणजे यातल्या कुठल्या जागा? पहिले आपण नाशिकबद्दल चर्चा करू. नाशिक लोकसभा मतदारसंघ, तसं तुमचाही होम ग्राउंड आपलाही होम ग्राउंड. नाशिक लोकसभा हे उत्तर महाराष्ट्राचं केंद्र आहे आणि या उत्तर महाराष्ट्राचं केंद्र असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जर 2 उमेदवार बघितले तर हेमंत गोडसे आणि राजाभाऊ वाजे यांच्यामध्ये सरळ लढत झाली, आता लपून राहिली नाही. शांतिगिरी महाराज होते, शांतिगिरी महाराज लढत देतील असं वाटत होतं, परंतु नंतरच्या काळामध्ये मतदानाचा दिवस जसा जसा जवळ आला तसं चित्र बदलत गेलं. नाशिकबद्दल तुमचं व्यक्तिगत मत काय आहे? आपणही ग्राउंड लेवलवर जाऊन ज्यावेळेला बातम्या केल्या, आपण 6 विधानसभा फिरलात, याच्यामध्ये नेमका कौल शेवटच्या क्षणाला काय जाणवला तुम्हाला? नाही, नाशिकचं इलेक्शन जसं सुरू झालं होतं, म्हणजे सुरू होण्यापूर्वी तर अशी परिस्थिती होती की महाविकास आघाडीकडे कोण उमेदवार असेल, तो उमेदवार चालेल का नाही, आणि महायुतीचे उमेदवार हा कुठल्याही परिस्थितीत सहजपणे निवडून येतो असं एक चित्र होतं. परंतु प्रत्यक्षात मात्र जसजशी ही निवडणूक पुढे पुढे जात गेली तसं हे चित्र बदलत गेलं. आणि एक वेळ अशी आली की महायुती, ज्याला सगळ्यात प्रबळ दावेदार म्हटलं जात होतं, तर त्या हेमंत गोडसेंना उमेदवारीसाठी जो संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षातच बऱ्यापैकी हाराकिरी ही हेमंत गोडसेंची झालेली दिसते. कारण त्यांची इमेज ब्रेक ही त्या काळातच झालेली दिसते. साधारणतः तो 45 दिवसांचा काळ होता. म्हणजे जर वाजेंची उमेदवारी जर बघितली तर 45 दिवस आधी वाजेंना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यानंतर 45 दिवस नंतर ही गोडसेंची उमेदवारी झालेली आहे. त्या काळात जो काही अपप्रचार झाला गोडसेंच्या बाबतीत, म्हणजे पक्षापासूनच सुरुवात होती, त्यांच्या मित्रपक्षांपासूनही सुरुवात होती. सुरुवातीला भाजपने स्टँड घेतला, हेमंत गोडसे कामच करत नाही, भाजपच्या लोकांना विश्वासात घेत नाही, लोकांसाठी काही केलेलं नाही, कुठलाही मोठा प्रोजेक्ट आणलेला नाही, हे भाजपने सुरुवात केली आहे त्याची. म्हणजे भाजप जरी नंतर गोडसेंसाठी काम करत असलं तरी तोपर्यंत लोकांपर्यंत मेसेज गेला होता, गोडसेंनी कामं केलेलं नाही, भाजपने केलं. अजितदादांचा गट या निवडणुकीत दिसलाच नाही कुठे. म्हणजे जर तुम्ही नाशिक लोकसभा मतदारसंघात जर बघितलं तर फारसा गोडसेंचा प्रचार या गटाने केलेला सारखे नेते होते तेही दिसले नाही. भुजबळांचं तर त्यांना उमेदवारीच नाकारलेली दिसते ना. म्हणजे जरी आज भुजबळ सांगत असतील की मी उमेदवारी नाकारतोय, परंतु त्यांना तो एक मेसेज मिळालेला होता आणि त्यांनी मोठ्या मनाने ती उमेदवारी नाकारलेली होती. त्यामुळे तो भुजबळांची उमेदवारी नाकारणं हा ओबीसीसाठीचा फार मोठा फॅक्टर बनता येईल आणि ओबीसींचे हे मोठे मतं हे तिथं गमावलेले दिसत आहेत. जर आपण बघितलं तर हे 3-4 जे एम फॅक्टर आहेत, जसं मराठा समाज आहे, मुस्लिम समाज आहे, मागासवर्गीय समाज आहे, हे तिन्ही एम फॅक्टर हे महाविकास आघाडीच्या बाजूने चाललेले दिसत आहेत. म्हणजे मोदींच्या बाबतीत जर म्हटलं, हा चौथा एक एम फॅक्टर आहे मोदींचा, की जो शेतकऱ्यांच्या विरोधात काही धोरणं घेतलेली आहे, जसं कांदा निर्यात बंदी केवळ दिंडोरीपुरतंच नाही राहिलं तर राज्यातल्या जवळपास 14 ते 15 मतदारसंघ असे आहेत, त्याच्यात नाशकाचाही समावेश होतो, की त्याचा इफेक्ट हा कांदा निर्यात बंदीचा हा भाजपला बसणारच आहे आणि हा महायुतीच्या उमेदवाराला त्याचा फटका बसणारच आहे. त्याच्यामुळे कांदा निर्यात बंदी हा विषय होता. मोदींचे इतर धोरणं जे आहे, इतर समाजाविषयीचे धोरणं असतील किंवा काय, तर त्याच्यामुळे एक नाराजीचं एक लाटही आहे. जशी आपण म्हणतो मोदींच्या बाजूची लाट आहे, तशी नाराजीची लाट आहे आणि त्याचा फटका हा गोडसेंना बसू शकतो.
दुसरी गोष्ट मुस्लिम मतं जे एक गठ्ठा मतदान पडलेलं आहे साधारणतः 40 ते 50,000 मतं हे मुस्लिम समाजाचे पडले असावेत. कारण जो मुस्लिम बहुल जो मतदान केंद्र होते तिथे सकाळपासून ज्या मुस्लिम समाजाच्या लोकांच्या रांगा लागलेल्या होत्या ते बघता हे एक गठ्ठा मतदान पडलेलं आहे. मागासवर्गीय समाजामध्ये एक संदेश गेलेला होता की संविधान धोक्यात आहे आणि या संविधान धोक्यात गेल्याचा संदेश हा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलेला होता. आणि त्यात अबकी बार 400 पारने भर पाडली. अबकी बार 400 पार म्हणजे आता संविधानालाच धोका, हे येथील हुकुमशाही हा मेसेज विरोधी पक्षांना लोकांमध्ये रुजवण्यामध्ये यश मिळाल्याचा अर्थ असा आहे. नक्कीच आणि बुमरँग झालेला आहे हा मेसेज. आणि त्यामुळे मागासवर्गीय समाजही नाराज झाला. मराठा समाज जरांगे पाटलांचं जे आंदोलन झालं होतं त्यात लाठीचार्ज जो झाला किंवा आरक्षणाचा जो काही खेळखंडोबा करण्यात आलेला आहे, तर या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे महाविकास आघाडीकडे ऑटोमॅटिक ही मतं मिळत गेली. जे महाविकास आघाडीचं खूप कर्तृत्व आहे या निवडणुकीत, तर अशातला भाग नव्हता. परंतु युतीचा बाबतीतले जे धोरणं आहेत ते चुकलेले आहेत. म्हणजे जर बघितलं तर या उत्तर महाराष्ट्रात महायुतीने कुठलाही गृहपाठ केलेला दिसत नाही. म्हणजे उमेदवारही निश्चित नव्हते. निवडणूक तोंडावर आली, जाहीर झाली तरी यांचे उमेदवार निश्चित नव्हते. ह्या सगळ्या गोष्टी यापूर्वी आधी निश्चित असायच्या. उमेदवाराच्या पाठीशी पूर्णतः बळ दिलं जायचं आणि मग उमेदवार ग्राउंडमध्ये सोडला जायचा. पण आता तसं झालेलं दिसत नाही. आणि या सगळ्यांचा फटका जर आपण वाजेंच्या जर बाबतीत बघितलं तर सिन्नरमधनं 72% मतदान झालेलं आहे आणि हे एक गठ्ठा मतदान झालेलं आहे. सिन्नरचा लीड तोडण्यासाठी हेमंत गोडसेंकडे एकही मोठा मतदारसंघ नाही. आज म्हटलं जाते की पश्चिम मतदारसंघ जिथं 2.5 लाख मतं आहेत, तर इथून गोडसेंना मतं मिळतील कारण गेल्या वेळेस 1.25 लाख मतं मिळाले होते. पण गेल्या वेळेसच्या परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीत मोठी तफावत आहे. गेल्या वेळेस शिवसेना ही एक संघ होती आणि आता त्याचे 2 तुकडे झालेले आहेत. आणि जी उद्धव ठाकरे गटाची जी शिवसेना आहे तर त्या शिवसेनेत बऱ्यापैकी प्रभावी असे नेते आहेत की जे मतदान आणू शकतात. आणि त्या नेत्यांनी काहीतरी काम केलेलंच असेल. म्हणजे ती 60-40 जरी लढत झालेली असेल तरी सिन्नरच्या लीडच्या जवळपासही पोहोचत नाही गोडसे. त्यामुळे मला असं वाटतं की हा 1-1.5 लाखाचा लीडनी हे राजाभाऊ वाजे निवडून येतील. आपण राजाभाऊ वाजे निवडून येतील असं म्हणताय. असं चित्र जवळपास जसं मतदारसंघात फिरलं तर कदाचित हाच संदेश जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र शेवटच्या क्षणाला जसं गिरीश महाजन असतील, गिरीश महाजनांनी तळ ठोकला. मुख्यमंत्र्यांनी 3-4 चक्रा ज्या आहेत त्या नाशिकला मारल्या. जर कदाचित या लोकसभा निवडणुकीत बूथ यंत्रणेपर्यंत जर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जर चांगलं आता जर ताकद जर बघितली तशी तर निश्चितपणे हेमंत गोडसे यांची ताकद राजाभाऊ वाजेंपेक्षा बूथवरती जास्त आहे. कारण भाजपची ताकद त्यांच्या मागे मोठी होती. असं असताना जर कधी भाजपच्या लोकांनी बूथ लेवलवर काम केलं असेल, गाव पातळीवर काम केलं असेल किंवा प्रभाग वाईज काम केलं असेल तर हे यामध्ये फरक दिसेल असं वाटतं का आपल्याला, की काम केलं किंवा नाही, काय दिसतंय? हे जे काही मायक्रो प्लॅनिंग होतं आता मागच्या निवडणुकीत आपण बघत होतो की 50 प्रमुखापर्यंतची ही व्यवस्था केलेली होती भाजपने. आणि बूथपर्यंत मतदार कसा आणला जाईल, प्रत्येकाची मतदाराची जबाबदारी दिली होती. ही यंदाही होती, पण ही यंदाची जबाबदारी ह्या सगळ्या कागदपत्री राहिलेल्या दिसत आहेत. मुळात बऱ्याच लोकांना उमेदवार पटलेला नव्हता. म्हणजे भाजपने ही सुरुवातच केली होती की आम्हाला हा उमेदवार आवडलेला नाही. तो मेसेज कार्यकर्त्यांपर्यंत गेलेला आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा आम्ही का प्रचार करावा अशी एक भावना तयार झालेली होती. आणि बरेचसे भाजपची मंडळी ही दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करायला गेलेली होती. त्यांनी नाशिक ऐवजी दिंडोरीचं पसंती केली कारण तिथं त्यांच्या पक्षाचा उमेदवार होता. आणि त्यामुळे भाजपचं नाशिकमधलं अस्तित्व, आता समजा 3ही आमदार जरी असले तरी आपण सगळेच म्हणता आता ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली होती. म्हणजे काय तर लोक ठरवतील. लोक आता आमदारांचं ऐकायला तयार नाहीत किंवा कुठलाही नेता सांगेल आणि त्याला मतं देतील. असं काय झालं होतं की लोकांनी निवडणूक हातात घेतली असं आपल्याला वाटतं? असं काय चित्र होतं की त्यांनी निवडणूक हातात घेतली? नाही, हे जे काही भाजपचं लोकांना गृहीत धरणं जे होतं, म्हणजे तुम्ही पक्ष फोडा, तुम्ही जो आता हे तर शंभरपूर्वी सांगेल की शिवसेना कोणाच्या मालकीची होती तरी शिवसेना फोडली. एकनाथ शिंदेनं बाहेर काढलं, उद्धव ठाकरेंना एकटं पाडलं. ते झाल्यानंतर तेही चालून गेलं असतं. त्यानंतर फक्त विकासावर भर दिला असता तर कदाचित आत्ताचं चित्र वेगळं असतं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी फोडली, कुठलीही गरज नसताना राष्ट्रवादी फोडली. आणि शरद पवारांना एकटं टाकणं किंवा एकटं पाडणं हा फार मोठा फॅक्टर या निवडणुकीत झालेला दिसतोय. आणि तुम्ही जर बघाल नाशिकच्या बाबतीत तर राजाभाऊ वाजेंचं सिलेक्शन हे शरद पवारांकडेच झालं. जरी ती शिवसेनेचे उमेदवार असले तरी राजाभाऊ वाजेंनी उमेदवारी करावी. कारण शिवसेनेचे उमेदवार ते विजय करंजकर होते. म्हणजे उद्धव ठाकरेंनी विजय करंजकरांवरच जवळपास शिक्कामोर्तब केलं होतं. परंतु ज्या पद्धतीने ही निवडणूक पुढे गेलेली आहे तर ते बघता राजाभाऊ वाजेच हे करेक्ट उमेदवार होते असं आता वाटायला लागलंय.
आणि वाजेंचं सिलेक्शन हे शरद पवारांनी केलेलं होतं. लोकांना गृहीत धरणं हे याचा मोठा फटका हा भाजपला बसणार आहे. आणि ही मस्ती पण निघणं गरजेचं होतं, कारण विकासाच्या मुद्द्यावर भाजपचे लोक बोलायला तयार नव्हते. गेल्या इलेक्शनमध्ये मोदींपासून तर फडणवीसांपर्यंत, दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळेच जण विकासाच्या मुद्द्यावर बोलत होते. यंदा त्या मुद्द्यावर बोलायला कोणी तयार नव्हतं. सातत्याने शिवसेना, बाळासाहेब ठाकरे याभोवतीच हे सगळं निवडणूक फिरत गेली. असेलमध्ये मुस्लिम समाजाचे काही मुद्दे आले, पण त्याच्यामुळे लाट तयार होण्याऐवजी विरोधात एक वातावरण तयार झालं आणि त्यामुळेच असं म्हटलं जातं की लोकांनी ही निवडणूक हातात घेतली. नाशिक लोकसभेचा जर विचार केला तर नाशिक लोकसभेमध्ये जसं तुम्ही म्हणालात की ही निवडणूक जी लोकांनी हातात घेतली, याच्यामध्ये आणखी महत्त्वाचा आम्हाला जो फॅक्टर दिसला तो म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की सिन्नरमधलं पॉकेट होतं. सिन्नर हा विधानसभा जो आहे तो वाजेंचा बालेकिल्ला होता. तिथं माणिकराव कोकाटेंनी हवी तशी मदत जी आहे ती हेमंत गोडसेंना केली नाही, ते स्पष्ट आहे. त्यानंतर विधानसभेमध्ये मुस्लिम जो पॉकेट आहे, मुस्लिम दलित, हा वन साईड जो आहे तो वाजेंना चालला. फक्त पश्चिम असेल किंवा पूर्व असेल या 2-3 मतदारसंघामध्ये जर कधी भाजपनं ताकद लावली असेल किंवा तिथल्या स्थानिकांनी जर ताकद लावली असेल तर कदाचित लीडमध्ये काही फार फरक होऊन हे जे निकाल जो आहे तो बदलू शकतो असं आपल्याला वाटतं का? नाही, मला तसं वाटत नाही, कारण निकाल किती फिरणार आहे. म्हणजे जरी पश्चिममध्ये जर समजा 60% किंवा 70% जरी मतं हे गोडसेंना मिळालीत किंवा पूर्वमध्ये जरी 60-70% मतं गोडसेंना मिळाली, फरक किती पडणार आहे याच्यामुळे? तर हा अगदीच किरकोळ असेल. म्हणजे किरकोळ फरक. 25-30 फक्त यामध्ये सर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, जसं कदाचित हेमंत गोडसेंची उमेदवारी जर पहिल्याच याच्यामध्ये जाहीर झाली असती, जसं की श्रीकांत शिंदे ज्यावेळेला नाशिकला आले त्यांनी दादासाहेब गायकवाडला जो काही मेळावा घेतला, त्या मेळाव्यामध्ये त्यांनी श्रीकांत शिंदेंचं नाव जे आहे ते जाहीर केलं होतं. कदाचित त्याच वेळेला हेमंत गोडसेंचं नाव जाहीर झालं असतं तर आज काही चित्र वेगळं असतं असं आपल्याला वाटतं का? कारण त्यावेळेला महाविकास आघाडीकडे उमेदवार नव्हता, त्यांच्यातही चलबिचल सुरू होती आणि जे हेमंत गोडसेंना मानणारा जो महाविकास आघाडीतल्या शिवसेनेत असलेले काही नगरसेवक होते, लोकप्रतिनिधी होते, ते आजही हेमंत गोडसेंच्या टचमध्ये स्वभाव आणि या सगळ्याच गुणांमध्ये मदतीला धावणं वगैरे. तर हे लोक कदाचित हेमंत गोडसेंना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते राजाभाऊंना जॉईन झाले आणि नंतर त्यांच्या प्रचारात सक्रिय झाले आणि नंतर ज्या वेळेला हेमंत गोडसे त्यांच्याकडे मदतीसाठी गेले त्यावेळेस त्यांनी स्पष्ट नकार दिला की आता मी सक्रिय झालो. कदाचित हीच उमेदवारी पहिल्या टप्प्यात जाहीर झाली असती. भुजबळांचं येणं, भुजबळांचं आल्याने झालेलं त्यांचं डॅमेज, भुजबळांमुळे नाकारणं, त्याच्यामुळे ओबीसी डॅमेज, मराठा समाजाला चॅलेंज दिल्यासारखं म्हणून ओबीसीचे नेते म्हणून भुजबळांना समोर आणणं, म्हणजे एकाच वेळेला उमेदवारी जाहीर करण्यासाठी झालेला उशीर आणि हे वेगवेगळे फॅक्टर, मग भुजबळांचा फॅक्टर, वेगवेगळे फॅक्टर जे आणले त्याचा फटका जो आहे तो या निवडणुकीत जास्त बसतो असं आपल्याला वाटतं का? निश्चितपणे जर ही उमेदवारी आधी डिक्लेअर झालेली असती तर त्यावेळेला इमेज ब्रेकिंगचा प्रश्न आला नसता. म्हणजे जो काळ 45 दिवसाचा काळ जो मिळालेला आहे, मी मगाशीच म्हटलं की यात भाजपनेच सुरुवात केली डॅमेज करायला, इमेज डॅमेज करायला, आणि 45 दिवसात त्यांना पुरेसा काळ मिळाला होता की त्याच्यात गोडसेंची इमेज डाऊन झालेली आहे. जेव्हा गोडसे नाही तेव्हा कुठला उमेदवार असावा, तर मग त्यावेळेला भुजबळांचं नाव आलं होतं. आणि भुजबळांना जेव्हा उमेदवारी मिळणार असं लक्षात आलं त्यावेळेला गोडसेंची जी कोर टीम होती तर ती बऱ्यापैकी वाजेंकडे गेलेली दिसते. आणि हे कामं करणारे होते, म्हणजे ग्राउंडवर कामं करणारे लोक होते आणि त्यांनी काम करायला सुरुवात करून दिलेली होती. त्याच्यामुळे 40-45 दिवसानंतर परत कोणी रिटर्न येणार नाही हो. त्यांनी बऱ्यापैकी पेरणी 45 दिवसात करून ठेवलेली होती आणि याचा 100% फटका हा बसलाच आहे. कारण तसं जर बघितलं तर गोडसे उमेदवार म्हणून दोष देण्यासारखं फार काही नव्हतं. म्हणजे त्यांनी गेल्या 10 वर्षात केलेली कामं असो, त्यांचा जो स्वभाव आहे, सगळ्यांना म्हणजे वाद कुठं करायचा नाही किंवा एकूणच त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे तर ते कुठल्याही वादामध्ये पडत नाही. आणि त्यामुळे उमेदवारामध्ये तसा दोष नव्हता, परंतु यांचे निर्णय चुकले, धोरणं चुकले आणि त्याचा सगळा फटका हा त्या गोडसेंना बसेल असं वाटतंय. असं चित्र दिसतंय. सर, हा झाला नाशिक लोकसभेचा मतदारसंघाचा विषय. इथे पक्षांचे निर्णय चुकले, अगदी स्पष्ट आहे की जर कदाचित ही उमेदवारी लवकर झाली असती तर आज मात्र चित्र नाशिक लोकसभेमध्ये वेगळं असतं. एक साईड ज्या पद्धतीने जर आपण 45 दिवस अगोदर बघितलं निवडणुकीच्या तर कदाचित त्यावेळेला ही परिस्थिती वेगळी होती. पूर्णतः महायुतीचं वातावरण होतं, त्यांचंच उमेदवार या ठिकाणी निवडून येईल. कारण हेमंत गोडसे जे आहेत ते तितके ताकदीचे उमेदवार होते. फक्त धोरणं चुकली. तुम्ही म्हटल्याप्रमाणे भुजबळांना आणल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला. मराठा समाजाने त्यावेळेला मिटिंगा घेतल्यात की फडणवीस आणि मोदी जे आहेत ते मराठ्यांना असं
टॉर्चर करण्यासाठी त्यांनी भुजबळांना आणलं. हे याचा फटका नाशिकला त्यांना बसतो हे खरं असलं तरी आता आपण जर दिंडोरीत गेलो तर दिंडोरीत चित्र नेमकं काय असेल, तिथे भारती पवार आणि भास्कर भगरे. आता भास्कर भगरेंचं तर अगदी स्पष्ट आहे, पाटीकोरी आहे, नवा चेहरा आहे, कुठलाही डाग त्यांच्यावर राजकीय कार्यकाळातला नाही आहे. त्यामुळे तिथे नेमका काय फॅक्टर चालतो, कांद्याचा फॅक्टर असेल किंवा जातीय समीकरणं कशी होती, काय वाटतं तुम्हाला दिंडोरीबद्दल? जसं नाशिकमध्ये घडलेलं होतं की नाशिकमध्ये नवीन उमेदवार होता, तसा सिन्नरसाठी तो जुनाच उमेदवार होता, पण शहरवासियांसाठी बऱ्यापैकी नवीन उमेदवार होता आणि सभ्य उमेदवार, कुठल्याही वादात न पडणारा, अल्प बोलणारा आणि सगळ्यांना घेऊन चालणारा. आणि जे आपण मगाशी म्हटलं लोकांनी इलेक्शन हातात घेतलं म्हणजे काय, तर लोक यांच्या उमेदवारीसाठी पैसे काढून देत होते, निधी संकलित करत होते. तुम्ही जर भास्कर भगरेंच्या बाबतीत बघितलं तर नाशिक जिल्ह्यातले म्हणजे जे दिंडोरी मतदारसंघातले अशा शिक्षकांनी यांच्यासाठी 5-5 हजार रुपये काढून दिलेले आहेत. आणि तो 5,000 निधी म्हणजे सर्वस्व होत नाही, परंतु ज्या वेळेला अशा पद्धतीचं इलेक्शन लढलं जातं, जेव्हा लोक मदत करतात त्यावेळेला चित्र बऱ्यापैकी क्लिअर झालेलं असतं की हे लोकांनी हातात घेतलेलं इलेक्शन आहे. दिंडोरीच्या बाबतीतही असंच झालं. दिंडोरीत भास्कर भगरे हा साधा शिक्षक माणूस, त्यांनी जे दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये जी पेरणी केलेली होती तर आणि जे तिथलं मोठं नेतृत्व आहे राष्ट्रवादीचं श्रीराम शेट्टींचं, तर त्या जोरावर यांची उमेदवारी होती. परंतु त्या व्यतिरिक्त दिंडोरीमध्ये फारसे लोक सुरुवातीला ओळखत नव्हते, त्यामुळे ही लढत एकतर्फी होईल असं वाटत होतं. परंतु जे आपण अंडरकरंट्स म्हणतो ते हळूहळू दिसायला लागले आणि त्याच्यात कांदा निर्यात बंदीचा एक मोठा प्रश्न हा या दिंडोरी मतदारसंघामध्ये हा विचारला गेला. भारती पवार ज्या ज्या ठिकाणी गेलं त्या त्या ठिकाणी त्यांना ह्या सगळ्या मुद्द्यांना सामोरं जावं लागलं. त्याच्यात कांदा निर्यात बंदीचा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. कांदा निर्यात बंदीच्या धोरणाच्या बाबतीत मला असं वाटतं की भाजप प्रचंड प्रमाणात संभ्रमित आहे आणि त्यांचा गोंधळ, वैचारिक गोंधळ झालेला दिसतोय. कारण कांदा निर्यात बंदी कधीतरी एकदा दिल्लीत सत्ता गेली आणि त्यानंतर फक्त हे कांद्याची भीती यांनी घेतलेली दिसते. आज जर कांदा निर्यात बंदी झाली नसती तर असा कुठला ग्राहक आहे की तो ओरडला असता. आज 100 रुपये लिटरने पेट्रोल घ्यायला तयार आहे ग्राहक, आज 1000 रुपयाचा गॅस घ्यायला तयार आहे. तर कांद्याचे भाव वाढले असते तर कोण ओरडलं असतं. आता ओरडण्याची सिस्टीमच गेलेली, आता लोक सहन करण्याची त्यांची आता क्षमता वाढलेली. त्यामुळे कांदा निर्यात बंदीचा निर्णय 100% चुकलेला आहे आणि भारती पवारांना सर्वाधिक जो फटका बसला तो या निर्णयाचाच बसलेला आहे. कारण हा संपूर्ण मतदारसंघ कांद्याशी संबंधित, म्हणजे कांदापट्टा आपण ज्याला म्हणतो, तर हा कांदापट्ट्याचा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळे घराघरातला हा प्रश्न होता. दुसरी गोष्ट, भारती पवारांकडे मंत्रिपद आलं. सुरुवातीला आरोग्य राज्यमंत्रीपद होतं, त्याच्यानंतर आदिवासीचं मंत्रिपद आलं आणि यामुळे त्यांचं दिल्लीत वास्तव्य जास्त काळ राहिलं आणि त्या काळामध्ये मतदारसंघाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. त्या दुर्लक्षामुळे लोकांचा आता या मतदारसंघातला मॅक्झिमम जो वोटर आहे तो आदिवासी समाजाचा आहे. त्यांनी ही गोष्ट समजून घेतलेली दिसत नाही. इथे आमचा उमेदवारच दिसत नाही. आम्ही ज्याला निवडून दिलं, आम्ही ज्याला मतं दिले त्यांनी आमच्या दहाव्याला उपस्थित राहायला पाहिजे, आमच्या 13व्याच्या कार्यक्रमाला, आमच्या वाढदिवसाला पाहिजे, आमच्या छोट्या छोट्या लग्नविधीला उपस्थित राहायला पाहिजे. ह्या सर्वसामान्यांच्या अपेक्षा असतात, पण त्या अपेक्षा काही पूर्ण करू शकलेल्या नाही भारती पवारांनी. त्यामुळे कदाचित हा मतदार एक नाराज झालेला होता. त्यानंतर मोदींचे धोरण होते, मोदींची सभा एक फॅक्टर होता की याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं की ह्या सभेने खूप चित्र पालटेल, पण प्रत्यक्षात तसं चित्र काही पालटलेलं दिसत नाही. तुम्ही बघा, सभेमध्ये जो कांद्याचा एक छोटासा वाद झाला होता की एका शेतकऱ्यांनी कांद्यावर बोला असं म्हटलं आणि तिथं मोदींचं लक्ष विचलित झालं आणि मला असं वाटतं त्याच क्षणी भाजपच्या हातून ती इलेक्शन हे सुटलेलं होतं. कारण त्यावेळेला जर त्या शेतकऱ्याला सन्मानपूर्वक वागणूक जर दिली असती आणि त्याचं म्हणणं जरी ऐकून घेतलं असतं तरी कदाचित मतदारसंघामध्ये वेगळं चित्र गेलं असतं. परंतु तसा विचार न करता त्याला ताब्यात घेण्यात आलं, पोलिसांकडनं ताब्यात घेण्यात आलं. त्याच्यावर कारवाई जरी फारशी झाली नसेल तरी मेसेज मात्र उलट गेला की हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं एक सरकार आहे आणि हा मेसेज तळागाळापर्यंत पोचल्यामुळे भारती पवारांना मोठाच फटका पडेल असं वाटतंय. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांद्याचा जसं त्या ठिकाणी नितीन गडकरी आले. नितीन गडकरींनी कांद्याच्या बाबतीत अतिशय चांगलं भाषण चांदवडमध्ये केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की कांद्याच्या संदर्भात आमचे काही निर्णय चुकलेले जरी असतील तर पुढच्या काळात आम्ही ते निर्णय सुधारू, कांद्यावरती प्रक्रिया करण्याचे उद्योग असतील किंवा जे आश्वासनं गडकरींनी दिली. कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेला नाशिकला आले त्यांच्यावर खरं तर सर्वच लोकांचा विश्वास आहे, कारण आजही देशाचं एक मोठं नेतृत्व जगात होणं सगळं बघितलं जातं. कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 किंवा 10 मिनटं फक्त कांद्याच्या प्रश्नावर बोलले असते, जो निर्णय चुकलाय ते चुकी मान्य केली असती आणि पुढच्या काळात अशा पद्धतीनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अन्याय होणार नाही यासाठी मी स्वतः लक्ष देईल असं काही भाषणामध्ये आलं असतं किंवा कांद्याच्या विषयावर ते बोलले असते तर चित्र वेगळं असतं असं आपल्याला वाटतं का? नाही, आता काय झालंय की भाजपने एक स्ट्रॅटेजी ठरवली, नरेटिव्ह ते सेट करतात
आणि त्याप्रमाणे लोकांनी चालावं असं वाटतं, पण तसं होत नाही प्रत्यक्षात. म्हणजे या इलेक्शनमध्ये तर हे सगळेच, हे जी काही रणनीती होती ही सगळी उलटलेली दिसते. तुम्ही नरेटिव्ह सेट नाही करू शकत. कांद्याचा प्रश्न आहे तिथं बोलणंच गरजेचं होतं. सुरुवात भाषणाची तुम्ही तिथल्या देवदेवतांची नावं नसते घेतली आणि तुम्ही थेट कांद्यावर बोलायला लागले असतं तर लोकांनी टाळ्या वाजवल्या असतं, डोक्यावर घेतलं असतं. कांद्याच्या निर्यात बंदीनंतर त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय दिलासा देणार आहात त्यावर जास्त बोलणं मोदींकडनं अपेक्षित होतं. आता भारतीताई बोलल्या असतील, फडणवीस बोलले असतील, पण त्यावेळेला सगळ्यांचं लक्ष मोदींकडे होतं आणि तसं काही झालेलं नाही. आणि आता गेल्या 10 वर्षापासून शेतकरी जे बघतोय की दिलेले शब्द पूर्ण होत नाही आहेत. म्हणजे जी वाताहत शेतकरी वर्गाची होते त्यामुळे तो विश्वास ठेवायला आता तयार नाही. कदाचित त्यांनी मोठे काही आश्वासनं जरी दिले असते तरी त्याच्यावर किती लोकांनी विश्वास ठेवला असता हा देखील एक प्रश्नच आहे. त्यामुळे खरं तर भारती पवारांच्या बाबतीत एक काय झालेलं दिसतंय की निर्यात बंदीमध्ये भारती पवारांचा तसा काय दोष होता. त्या जर एक आरोग्य राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे होतं. त्यांनी भूमिका स्पष्ट मांडली नाही असं तिथल्या लोकांचं म्हणणं होतं की बाबा केंद्रात तुम्ही मंत्री आहात, आमच्यासाठी तुम्ही तिथे भांडा, पण त्या तिकडे कमी भांडायचं आणि शेतकऱ्यांशी जास्त भांडण करायच्या असंही चित्र होतं, असं लोकांची ओरड होती. नाही, नक्कीच भूमिका त्यांनी स्पष्ट मांडली नाही असंही नाही म्हणता येणार, कारण त्यांनी जे इलेक्शनच्या काळामध्ये त्यांनी जो पत्रव्यवहार केलेला आहे तो दाखवलेला आहे. परंतु त्या राज्यमंत्रीपदाला एक मर्यादा आहेत. त्या काही तिथं जाऊन आंदोलन करू शकत नाही. जसं महापालिकेच्या भोवती, जिल्हा परिषदेच्या भोवती लोक उपोषणाला बसतात तशी आंदोलनं तिथं होऊ शकत नाही. तुम्ही सत्तेत आहात. जर तसं केलं असतं तर भाजपची नीती आपल्याला माहिती आहे, ते तिकीट उमेदवारीपासून त्यांना संघर्ष करावा लागला असता आणि हे होऊ शकत नाही. जर हा निर्णय जर केंद्रातल्या लोकांनी घेतलेला आहे तर त्यांनी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं इकडच्या सगळ्या खासदारांना. आणि कांद्याचा प्रश्न हा भाजपला नडणार. महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळपास 13 ते 14 लोकसभेचे मतदारसंघ असे आहे की जिथं कांदा प्रश्न हा निर्णायक ठरणार आहे. ही गोष्ट माहिती असतानाही भाजप मगाशी म्हटल्याप्रमाणे गृहीत धरतं, म्हणजे सर्वसामान्यांना गृहीत धरतं, शेतकऱ्यांनाही गृहीत धरतं, कष्टकऱ्यांनाही गृहीत धरतं. आणि ह्या गृहीत धरण्याच्या नादात भाजपने ह्या चुकीचे नीती अवलंबलेली दिसते आणि त्याचा फटका त्यांना बसणारच. जर दिंडोरीचाच विचार केला तर 6 विधानसभा ज्याच्यामध्ये कळवण, येवला, दिंडोरी, नांदगाव वगैरे जे आहे, तर त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर 6 पैकी 5 5 ते 6 पैकी 6 विधानसभा ज्या आहे त्या खरं तर महायुतीच्या त्या ठिकाणी आमदार आहे, ज्यामध्ये छगन भुजबळ येवल्यातून आहे, नांदगावमधून सुहास कांदे आहेत, दिंडोरीमधून तुमचे नरहरी झिरवळ आहेत, तिकडे त्यांचे धीर नितीन पवार आहेत. इतकी सगळी ताकद त्यांच्याकडे असताना म्हणजे 6 पैकी 6 आमदार महायुतीचे, मग त्यांची ताकद इथे लागली असं वाटत नाही का? किंवा त्यापैकी किती लोकांनी प्रत्यक्षामध्ये काम केलं, किती लोकांनी केलं नाही, काय नेमकं चित्र होतं विधानसभा वाईज? आता ह्या गोष्टीचा भाजपने खरं विचार करायला पाहिजे. 6ही विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचे आमदार असताना एकाही मतदारसंघातनं ते गॅरंटी देऊ शकत नाही. म्हणजे मोदींची गॅरंटी या लोकसभा मतदारसंघात दिसत नाही. हे का व्हावं? कारण जे लोकप्रतिनिधी आहे, एकतर तुम्ही जे साठवलोटं करून टाकतात की भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेगड, जे झिरवाळ होते की ज्या झिरवाळ आणि भारती पवार यांचं 36चा आकडा असायचा वेगवेगळ्या पक्षांमुळे, आणि तो 36चा आकडा किंवा ती जी काही नाराजी असते ती एकाएकी जाणारी नाही. पक्षाने वरिष्ठ लेवलला ठरवून टाकलं की आम्ही 2 पक्ष एकत्र येणार आहोत, परंतु लोकांचं काय किंवा तिथल्या नेत्यांचं काय, नेत्यांनी मनापासून स्वीकारलेलं नव्हतं. आणि त्यामुळे झिरवाळ किती काम अगदी मोदींच्याही भाषणाच्या वेळेस आपण बघितलं तर ते भाषणालाही झिरवाळ व्यासपीठावर यायला तयार नव्हते आणि ती नाराजी दिसत होती स्पष्टपणे. मला असं वाटतंय फक्त नांदगाव मतदारसंघात सुहास कांदेंनी जे काम केलंय, तर चांदवड आणि नांदगाव, तर ते जर बघितलं, किंवा चांदवड देवळाला तर राहुल आहेर होते, त्यांच्याच पक्षाचे उमेदवार होते, त्याच्यामुळे त्यांना काम करणं भागच होतं. पण त्या व्यतिरिक्तचं फक्त मला असं वाटतं की नांदगावमध्ये बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि तिथला लोकांचा कलही बऱ्यापैकी भारती पवारांच्या पाठीशी असेल. परंतु इतर जे मतदारसंघ आहे, जसं तुम्ही नितीन पवारांचं म्हटलं, तुमचं आयुष्यभर म्हणजे जवळपास गेल्या 2 पिढ्यांपासून जर तुमचं त्या कुटुंबाशी वैर सुरू आहे, तर ते एकाएकी हा कौटुंबिक संघर्ष कसा मिटणार आहे? तर तो मिटू नाही शकत. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की इलेक्शनमध्ये तुम्ही एकदा व्हिजिट केली म्हणजे सगळं संपून जाईल. ठीक आहे, तो उमेदवार अपप्रचार करणार नाही, पण तो प्रचारही करणार नाही. म्हणजे हे सगळीकडे हे 6च्या 6 मतदारसंघात झालेलं दिसतंय. आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर संकटमोचक म्हणून ज्यांना संबोधलं जातं, गिरीश महाजन, त्यांना ह्या मतदारसंघात पाचारण करण्यात आलं. शेवटचे 4-5 दिवस होते त्यावेळेला त्यांना बोलवण्यात आलं. आता संकटमोचक का म्हणतात त्यांना? की ज्या वेळेला संकट येतात त्यावेळेला हे त्या संकटाचं मोचन करतात, म्हणून गिरीश महाजनांना संकट. मग आपण आरक्षण, मराठा आरक्षणाचा जो मुद्दा असेल, शेतकऱ्यांची जी आंदोलनं झाली होती, किंवा अण्णा हजारेंचं आंदोलन असेल, त्या वेळेला गिरीश महाजनांनी जी भूमिका घेतलेली होती,
तर त्यावरनं त्यांना एक संबोधलं जातं की संकटमोचक. म्हणजेच काय की इलेक्शनमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर गिरीश महाजनांना बोलवावं लागतं, याचा अर्थ भाजपवर मोठं संकट आलेलं आहे याची जाणीव त्यांना झालेली होती. आणि त्या संकटाचं मोचन करण्यासाठी गिरीश महाजन तिथं आले. साम दाम दंडभेद या नीतीप्रमाणे त्यांनी इलेक्शन हातात घेतलेलं दिसतं. जे एकतर्फी चित्र होतं ते गिरीश महाजनांच्या येण्याने हे दुतर्फा झालेलं आहे. जी एकतर्फी निवडणूक होती ही चुरशीची झालेली आहे आणि तिथं लक्ष्मीदर्शनही मोठ्या प्रमाणात झाल्याचं अशी चर्चा आहे. परंतु फक्त लक्ष्मीदर्शनाने जर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर मग मागच्या दोन्हीही निवडणुकांमध्ये छगन भुजबळ हे पराभूत झाले नसते. कारण ह्या भारती पवार म्हणा किंवा हेमंत गोडसे म्हणा तर यांच्यापेक्षा कैक पटीने अधिक श्रीमंत उमेदवार म्हणून भुजबळांकडे बघितलंच जातं आणि ती वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ते कधी पराभूत झाले नसते. त्यामुळे पैशांनी या निवडणुका या जिंकता येत नाही असं मला वाटतं. गेल्या वेळेला भारती पवारांना 1.5-2 लाखांचा जो काही लीड होता, कदाचित तो लीड कमी होईल, मात्र त्या पराभूत होणार नाही. कारण इतका 1.5-2 लाखाचा जो लीड होता त्यांना गेल्या निवडणुकीतला, तो एकाकी असा डाऊन होईल असं वाटत नाहीये. त्यामुळे मताधिक्य कमी होईल, परंतु त्या निवडून येतील असं भाजपच्या नेत्यांचा दावा आहे. त्याच्याकडे कसं बघतो? नाही, आता कसं झालंय की भाजपचे नेते जे बोलत आहेत की मोदी फॅक्टर आहे, हिडन फॅक्टर आहे. लोकांनी मोदींकडे बघून मतं दिलेले आहेत. जरी नाराजी असेल तरी मोदींकडे, मोदींना पंतप्रधान करायचं, अबकी बार 400 पार हे लोकांपर्यंत पोहोचलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी मोदींना बघून मतदान केलंय असं भाजपच्या लोकांना वाटतंय. पण तो गोड गैरसमज आहे त्यांचा. कारण जर तुम्ही आमच्या पोटावरच जर पाय देत असाल तर आम्ही फक्त मोदींकडे बघून का मतदान करावं असा लोकांचा प्रश्न होता तिथे. आणि कांद्यासारखा जो विषय होता जो प्रत्येक घराशी संबंधित होता, तर ती जर त्यांची बिकट अवस्था जर बघितली तर मला नाही वाटत की मोदींकडे बघून तिथं मतदान झालेलं असेल. आणि त्यामुळे भाजपला जे आज त्यांच्यासमोर जे चित्र आहे मोदींकडे बघून मतदान झालेलं असेल तो फॅक्टर आहे. तो फॅक्टर आपल्याला नाकारून चालणारच नाही. परंतु गेल्या निवडणुकीची जर तुलना केली तर गेल्या निवडणुकीत 100 मतं जर भारती पवारांना मिळाली असतील तर त्याच्यातले 20-25च मतं आता मोदींकडे बघून भारती पवारांच्या पारड्यात येतील. त्यामुळे आता हे जे काही मोदींची लाट असं जे म्हटलं जाते तर ती ही बऱ्यापैकी सरलेली दिसते. निश्चितपणे नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही जागा खरं तर महायुतीकडनं हातातून निसटत आहे असं चित्र सध्या दिसतंय. आता आपण थोडं धुळ्याकडे जर गेलं तर धुळ्यामध्ये नाशिकलाच माजी महापौर राहिलेल्या शोभा बच्छाव त्यांना काँग्रेसकडनं ऐनवेळी उमेदवारी दिली. शोभा बच्छाव आणि सुभाष भामरे यांच्यामध्ये त्या ठिकाणी लढत झाली. त्या लढतीबद्दल काय वाटतं? तिथे थोडक्यात म्हणजे धुळे, नंदुरबार वगैरे यांना आपण थोडक्यात स्पर्श करू. धुळ्यामध्ये नेमकी काय परिस्थिती असेल असं आपल्याला वाटतं? धुळ्यात काय झालेलं आहे की सुभाष भामरे हे VIP उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. म्हणजे जसे ते केंद्रीय मंत्री झाले आणि त्याच्या आधीचाही त्यांचा वावर जो होता. आता हे ग्रामीण भागातलं राजकारण आहे बऱ्यापैकी. आता याला धुळे ग्रामीण आणि जो मालेगाव पट्टा आहे, सटाणाचा जो भाग आहे, तर मालेगाव बाह्यचा जो भाग आहे, तर इथे साधारणतः गावातलं राजकारण चालतं. तिथं मग अशी सांगितल्याप्रमाणे छोटे छोटे कार्यक्रमाला या उमेदवारांनी जाणं अपेक्षित असतं आणि खासदार आला तर त्या कुटुंबाच्या प्रतिष्ठाही वाढत असतात. आणि त्यामुळे सगळ्यांनाच अशी अपेक्षा असते की आमच्या कार्यक्रमाला या लोकांनी, खासदारांनी वगैरे यावं, लोकप्रतिनिधी यावं. परंतु सुभाष भामरे त्या कॅरेक्टरचे व्यक्तिमत्व दिसत नाही. ते थोडेसे अलिप्त राहणारे आहे किंवा त्यांना लोकांनी फोन जरी केले तरी त्यांचे PA उचलतील आणि त्यामुळे ते 4 हात दूर ठेवून मतदारांशी राहतात. आणि त्या जी आपुलकीची जी भावना असते ती भामरेंच्या बाबतीत भावना तयार झालेली नाही. परंतु त्यामुळेच भामरेंना यंदा तिकीट मिळतं का नाही इथपासून सुरुवात होती. परंतु भामरे एकदा निश्चित झाल्यानंतर महाविकास आघाडीकडनं कोण हा एक मोठा प्रश्न धुळ्यामध्ये पडलेला होता. जर आपण बघितलं तर कुणाल पाटलांना खूप चांगला उमेदवार होता कुणाल पाटील, पण त्यांनी स्वतः नाकारली उमेदवारी. त्याचे कारणं खूप वेगळे असतील, परंतु त्यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर आता कोण? कारण हा मतदारसंघ आहे, हा फक्त धुळे जिल्हा नाही तर इथं नाशिक जिल्ह्यातला सटाणा आणि मालेगाव हा फार मोठा मतदारसंघ आहे, देवळाचा बराचसा भाग आहे. तर हा इतका सगळा मतदारसंघ जोडलेला जो उमेदवार असेल त्यालाच उमेदवारी द्यावी. आणि अशा वेळेला ऐन वेळेला शोभा बच्छावांचं नाव आलेलं आहे. आणि शोभा बच्छावांना जेव्हा उमेदवारी दिली, जसं सुभाष भामरेंना विरोध झाला होता तसंच इकडं बच्छावांना विरोध झाला, काँग्रेस कमिटीमध्ये विरोध झाला, त्यांच्या विरुद्ध नारेबाजी केली गेली. आणि त्याच वेळेला आपण जे डॉक्टर तुषार शेवाळे होते, एक चांगला उमेदवार होता तुषार शेवाळे, परंतु यांचे गणित असतात सगळे आणि तर तुषार शेवाळे कदाचित त्या गणितात बसत नसतील. त्यामुळे शोभा बच्छावांचं नाव पुढे आलेलं होतं. त्यांचं माहेरही धुळ्याचं आहे, मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी गृहीत धरून मला असं वाटतं शोभा बच्छावांना तिकीट दिलं. तिकीट दिल्यानंतर तुम्ही बघा की हळूहळू इलेक्शन शोभा बच्छावांच्या बाजूनी हे झुकत गेलेलं दिसतंय. आपण जर मतदानाच्या दिवशी जी मुस्लिम बहुल जे मालेगावातलं जे मतदान केंद्र होते
तर तिथं जर बघितलं तर ज्या रांगा लागलेल्या होत्या तर ते मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाचं मतदान झालेलं आहे. आणि हे मतदान हे कधीच भाजपला मिळू शकत नाही, आता हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे तो एक मोठा वर्ग हा शोभा बच्चनकडे आलेला आहे. बऱ्यापैकी शेतकरी वर्ग मोठा आहे. कापसाचे तिथं उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असतं, तिथेही कांदा होतो. तर हे सगळे शेतकरी सरकारच्या धोरणाला कंटाळलेले होते आणि ते शेतकरी बऱ्यापैकी इकडे आलेले असतील. परंतु जो शहरी भाग आहे तो बऱ्यापैकी सुभाष भामरेंकडे राहिला असेल असं वाटतंय. शहरी भागाव्यतिरिक्त सुभाष भामरेंकडे फार असं काही नाही. त्यामुळे असं वाटतंय की या ठिकाणी म्हणजे धुळे मतदारसंघातही डॉक्टर शोभा बच्चन यांचं पारडं जड असेल. धुळेचा जर विचार केला जसं तुम्ही सांगितलं की शोभा बच्चवांचं पारडं त्या ठिकाणी जड असेल, परंतु शोभा बच्चवांना फायदा नेमका कोणाचा झाला? एमआयएमने उमेदवार त्या ठिकाणी मालेगावमधून अवेळी, खरं तर मालेगाव हा एमआयएमचा बालेकिल्ला आहे, मग मालेगावमधून एमआयएमने उमेदवार दिला नाही, वंचितचा उमेदवार ऐन वेळेवर तिथून माघार झाली, या सगळ्या जर म्हणजे उमेदवार जो आहे तो त्या ठिकाणी ताकदीचा नसला, त्याच्यामुळे एमआयएम आणि वंचित जो आहे त्या ठिकाणी उमेदवार नसल्याचा फायदा शोभा बच्चवांना झाला असं वाटतं का? नक्कीच झालं ना. कारण काही मतं आता वंचितच्या बाबतीत गेल्या इलेक्शनसारखी परिस्थिती राहिलेली नाही. म्हणजे गेल्या इलेक्शनमध्ये 100 मतं वंचितला असतील तर यंदा 25च मतं असतील त्यांना. परंतु ते 25 मतंही यंदा गेलेली नाहीत. म्हणजे हे सगळेच्या सगळे मतं, मुस्लिमांचे एक गठ्ठा मतं, मागासवर्गीयांचे एक गठ्ठा मतं हे शोभा बच्चवांकडे आलेले असतील. आणि त्यामुळे ह्या वंचित आणि एमआयएम नसल्याचा मोठा फायदा हा शोभा बच्चवांना झालेला आहे आणि त्याचा फटका हा सुभाष भामरेंना बसू शकतो. जसं सर आपण म्हणतोय की त्या भागामध्ये अर्थात धुळ्यामध्ये किंवा मालेगावमध्ये जसा मुस्लिम मतदार एकवटला तसा हिंदू लोक जे आहेत तर ते मुस्लिमांना एकत्र बघून किंवा मुस्लिमांचं एकवटणं बघून ते भामरेंच्या बाजूने झुकले असतील असं वाटत नाही का आपल्याला? थोडंसं हिंदू धर्माकडे तुम्ही बघा की हिंदू धर्म हा सहिष्णू आहे. म्हणजे हा एकवटत वगैरे नाही, हा विचारी वर्ग आहे याच्यातला. आणि हे विचार करतात की आपण या ठिकाणी एकवटून आपल्याला काय त्याच्यात म्हणजे समाजासाठी काय मिळणार आहे. आणि त्यामुळे त्या उलट मुस्लिम हा कट्टरवादी धर्म आहे. हे एक भीती आहे त्यांच्यामध्ये आणि सरकारविषयीची ती जास्त भीती, मोदींविषयीची ती भीती आहे. त्यामुळे ते एकवटणं स्वाभाविक आहे. तशी हिंदू धर्मात कुठली भीती नाही आता सध्या तरी. त्याच्यामुळे हिंदू लगेचच एकवटला वगैरे असं काही झालेलं दिसत नाही आहे. परंतु जसे मुस्लिमांचे आकडेवारी जी येत होती किंवा ते फुटेज जे चॅनल्सवर दाखवत होते त्यामुळे निश्चितपणे असेही काही हिंदू मतदार असतील की हे इतक्या मोठ्या प्रमाणात जात आहे तर मग आमचंही मतदान द्यायला पाहिजे. त्यामुळे मतदारांचं प्रमाण वाढलेलं आहे. याच्यात फक्त मुस्लिम धर्मियांचाच फक्त सहभाग आहे असं नाही, तर हिंदू धर्माचंही मतदान बऱ्यापैकी झालेलं आहे. परंतु हिंदू आणि मुस्लिम अशी तुलना आपल्याला करता येणार नाही, कारण दोन्ही धर्मांचे मानसिकता ह्या वेगवेगळ्या आहेत. त्यांची सामाजिक जी मानसिकता आहे ती देखील वेगवेगळी आहे. आणि क्लिअर कट म्हणजे मुस्लिमांचं क्लिअर कट एक धोरण ठरलं गेलेलं आहे की भाजप विरोधी हे धोरण आहे. तसं हिंदूंचं क्लिअर कट धोरण नाही आहे. म्हणजे 50% आपण त्याला म्हणू शकतो की हा विभागला गेलेला धर्म आहे. त्यामुळे तो फॅक्टर काही महत्त्वाचा ठरेल असं वाटत नाही. हा सर झाला धुळ्याचा विषय. आता आपण थोडं नंदुरबारकडे जाऊयात. नंदुरबार हा देखील आदिवासी बहुल मतदार आहे. त्या ठिकाणी खरं तर तो काँग्रेसचा म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापासून हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात राहिलेला आहे. गावित कुटुंबाचं त्या मतदारसंघावर प्रचंड वर्चस्व त्या काळामध्ये राहिलेलं आहे आणि आत्तापर्यंत काँग्रेसचाच तो ताबा होता. नंतर मात्र हिना गावितांच्या माध्यमातून भाजपनं तो मतदारसंघ जो आहे तो ताब्यात घेतला. या निवडणुकीमध्ये पाडवींचे जे चिरंजीव आहेत त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली. तुम्हाला वाटतं की पाडवी विरुद्ध गावित या लढतीमध्ये कोणाचा विजय होईल? त्या ठिकाणी गांधींची अर्थात प्रियंका गांधींची झालेली भव्य दिव्य सभा, त्यानंतर झालेलं वातावरण आदिवासी बहुल मुस्लिम, तिकडेही काही मतदारसंघ जे आहेत ते मुस्लिम बहुल आहेत आणि दलित समाजाचं मोठं मतदान आहे. तर त्या मतदारसंघात अर्थात नंदुरबारमध्ये काय चित्र असेल असं आपल्याला वाटतं? तिकडचे जे तुमचे रिपोर्टर आहे, प्रतिनिधी आहे स्थानिकवर, तिकडनं तुम्हाला काय अहवाल प्राप्त झाला आहे तिकडनं? आपले जे उत्तर महाराष्ट्रातले 8 मतदारसंघ आहेत त्यातले 7 मतदारसंघाचे चित्र बऱ्यापैकी क्लिअर आहे. नंदुरबारच्या बाबतीत थोडीशी संभ्रमित अवस्था आहे, कारण गावितांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे नंदुरबारमध्ये, हे मान्यच करावं लागेल. आणि त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे म्हणजे ज्या पद्धतीने ते निवडणुका हातात घेतात आणि जिंकून आणतात, त्यामुळे तिथे गावितांचा पराभवच होईल असं सांगता येत नाही. आता झालेलं काय की पाडवी उमेदवार हा सगळ्यांना माहिती होता, त्यांना नव्याने काही लोकांपर्यंत इमेज एक तयार करावी लागली नाही, त्यामुळे त्याचा फायदा त्यांना झालाच आहे. प्रियंका गांधींच्या सभेला झालेली गर्दी मात्र
ही सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारी अशीच होती. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचंड ऊन असताना इतक्या मोठ्या प्रमाणात तिथं जनसमुदाय आलेला होता आणि ह्या गर्दीने बरेचसे गणितं बदलवलेले आहेत आणि त्यामुळेच जास्त धसका घेतला. आणि नंदुरबारच्या बाबतीत जे विरोधात्मक आता गणितं जे मांडली गेली त्या एका सभेवरनं आता हे सगळं बोललं जातं. पण मला असं वाटतं एक सभा हे चित्र पलटवू शकत नाही. म्हणजे आता लोकांच्या हातात तसं फार इलेक्शन राहिलं, नेत्यांच्या हातात इलेक्शन राहिलं नाही. नेते काही सांगितलं, गर्दी झाली काल तरी लोकांनी ठरवून घेतलेलं असतं. पण हा जो फॅक्टर आहे, मोदी फॅक्टर आहे, शेतकरी विरोधातला जे काही धोरणं आहे, या आठही मतदारसंघात चाललेले आहे. किंवा मुस्लिम, आता तुम्ही म्हटलं तसं तिथला जो मुस्लिम समाज आहे तर तो हा महाविकास आघाडीकडनंच आहे, मागासवर्गीय समाज. सर विचार केला तर नंदुरबार शहर जर सोडलं तर ज्या 5 विधानसभा वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्या 5 विधानसभामध्ये तिकडे भाजपचे काही आमदार आहेत, ज्यामध्ये रावल आहेत, त्यांनी तर थोडीफार ताकद त्यांच्या भागामध्ये लावली. मात्र हे सगळं जर चित्र जर आपण बघितलं हिना गावितांसाठी लावलेलं, तर मात्र शिवसेनेचे त्या ठिकाणी रघुवंशी होते. रघुवंशींचा विरोध होता सुरुवातीपासून की हिना गावितांना उमेदवारी देऊ नका, ते निवडून येणार नाही, असं ठामपणे पत्रकार परिषद घेतली शिंदेच्या शिवसेनेचे आमदार रघुवंशींनी. त्यांनी काम केलेलं नाही, चित्र स्पष्ट आहे त्यांनी काम न केल्याचं. आणि इतर आमदारांची स्थानिक जिल्हा परिषद असेल, त्या ठिकाणच्या नगर परिषद असेल, तिथल्या लोकप्रतिनिधींची गावितांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती. ती नाराजी रिफ्लेक्ट होईल असं वाटतं आपल्याला या, आणि त्याचा फरक पडेल असं वाटतं? नाही, होईलच ना. आणि त्याचा फायदा पाडवींना हा होणारच आहे. आणि त्या भरोशावरच सगळं चाललं. जे गणित आता मी जे म्हणतोय की पाडवींच्या बाजूने जे मांडले जात आहेत, तर नाराजींची मोठी फौज आहे नंदुरबारमध्ये. आणि ह्या फौजेने 100% हे काम, त्यांनी काम जरी केलं नसेल तरी त्याचा फायदा मात्र पाडवींनाच होणार आहे. त्याच्यामुळे याचा फटका हा गावितांना बसेलच. पण तरीही मला असं वाटतंय की तिथं कट टू कट फाईट झालेली आहे. म्हणजे जरी समजा पाडवी निवडून आले किंवा गावीत जरी आल्या तरी तो फार काही फरक मोठा नसेल. काटेकीडकर आपण बघितलं, नंदुरबार बघितला, धुळे बघितलं. आता आपण थोडं जळगावला जर गेलं तर जळगावमध्ये नाशिकचे पालकमंत्री राहिलेले आणि भाजपचे अर्थात महायुतीचे संकटमोचक गिरीश महाजन यांची त्या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. स्मिता वाघ विरुद्ध करण पवार अशी त्या ठिकाणी सरळ लढत जी आहे ती दोघांमध्ये झाली, ती सगळ्यांनी बघितली. त्या जागेवरती काय वाटतंय, स्मिता वाघ यांना त्या जळगावच्या जागेबद्दल किती यश मिळेल असं वाटतं? याचं कारण आहे तिथे जळगावमधल्या जर विधानसभा बघितल्या तर तिथली परिस्थिती अगदी तशीच आहे. 6 पैकी 6 विधानसभा ज्या आहेत त्या महायुतीच्या, ज्याच्यामध्ये 3 मंत्री, ज्याच्यामध्ये गुलाबराव पाटील हे ग्रामीणमधून जळगाव ग्रामीणमध्ये येतात, त्याच्याबरोबर स्वतः गिरीश महाजन मंत्री आहेत आणि बाजूला पाटील नावाचे जे आहेत ज्यांच्याकडे पुनर्वसन खातं आहे, ते 3 मंत्री जळगावमध्ये आहे. तर त्या मतदारसंघामध्ये स्मिता वाघ विजयी होतील असं आपल्याला वाटतं का, की करण पवार यांचा फॅक्टर त्या ठिकाणी चालेल? तिथे स्मिता वाघ जेव्हा त्यांना उमेदवारी जाहीर झालेली होती त्यावेळेला ते एकतर्फी असं वाटत होतं की स्मिता वाघ निवडून येतील. कारण त्यांनी भाजपमध्ये अगदी विद्यार्थी दशेपासून जे काम केलेलं आहे आणि जुन्या कार्यकर्ता, म्हणजे जळगावकरांना परिचित असलेलं व्यक्तिमत्व. आणि गेल्या वेळेस अगदी थोडक्यात त्यांची उमेदवारी हुकली होती आणि ती नाराजी पण होती. आणि त्या नाराजीमुळे एक सहानुभूती पण त्यांच्या भोवती तयार झालेली होती. असं असताना शिंदे गटाच्या विद्यमान खासदाराला तिकीट नाकारलं होतं. आणि ते का नाकारलं तर हां, ते नाकारलं का तर तिथं त्यांचं काम समाधानकारक नव्हतं. आता ते नाकारल्यानंतर त्यांचा जो बिझनेस पार्टनर होता करण पवार, तर त्यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली. ही खूप चांगली रणनीती होती. आणि त्या पवारांच्या भोवती, म्हणजे ऑलरेडी उद्धव ठाकरेंना सहानुभूती मोठी आहे, तिथंही शरद पवारांना मानणारा वर्ग आहे मोठा. आणि त्यात करण पवार गेले, त्याच्यामुळे सहानुभूती अधिक वाढली. आणि हा सगळा हा जो गेम झालेला आहे हा फक्त सहानुभूतीचा जळगावचा जो गेम आहे. त्यामुळे हे जे काही मोठे मोठे नावं तुम्ही आता सांगितले, गुलाबराव पाटील असेल किंवा गिरीश महाजन असेल, हां, तर हे या नावांना फारसं काही करता नाही आलं. त्यांनी ताकद पणाला लावलेली आहे. परंतु शिंदेविषयी तिचा एक मोठा राग आहे. म्हणजे शिवसेना फोडली. आता तुम्ही जर जळगावचा कट्टर जो शिवसैनिक, सगळेच आमदार जे आहे शिवसेनेचे ते आज एकनाथ शिंदेबरोबर दिसत आहे ना, मग तो कदाचित राग असता तर हे गेले असते का? आमदार जरी असले तरी जनतेचं काय, जो कार्यकर्ता आहे, तळागाळातला कार्यकर्ता आहे, आमदार गेले त्यांना कुठलं तरी आमिष आहे म्हणून आमदार गेले, पण जनतेचं काय, जनतेने ही गोष्ट स्वीकारलेली नाही. आणि त्यामुळेच आपण जी म्हणतोय मगापासून की उद्धव ठाकरेंना सहानुभूती, ती ही जनतेने स्वीकारलेलं नसल्यामुळे मला असं वाटतंय की करण पवारांचं पारडं त्यामुळे जड झालेलं आहे. आणि स्मिता वाघ यांना थोडीशी अवघडच निवडणूक असेल. जळगावचा जर विचार केला तर जळगाव लोकसभा मतदारसंघ आहे, त्यामध्ये स्मिता वाघ यांची पहिल्यापासूनच खरं तर ताकद आहे. याचं कारण आहे त्या भाजपमध्ये सुरुवातीपासून होत्या. सुरुवातीला गेल्या निवडणुकीच्या वेळेला स्मिता वाघांचं नाव जवळपास निश्चित होतं, मात्र ऐन वेळा गिरीश महाजनांचे निकटवर्तीय म्हणून त्यावेळेला उमेदवारी जी आहे ती
दिली गेली. मात्र या सगळ्यानंतर आता तिथली जर विधानसभेची ताकद बघितली, जसं मी सांगितलं की अंमळनेर जिथं एक पॉकेट आहे, शहरी भाग आहे अंमळनेरचा, तिथे एक मोठं एक गठ्ठा मतदान आहे. तिथे अनिल भाईदास पाटील जे अजित पवार गटाचे आता सध्याचे आमदार आणि त्यांच्याकडे मंत्रिपदाचं देखील खातं आहे. तिकडे खाली जळगाव ग्रामीण ते देखील एक मोठं पॉकेट मतांचं आहे ते आहे. तिथे गुलाबराव पाटलांसारखे नेते आहेत. स्वतः गिरीश महाजन यांच्याकडं जळगाव शहर आहे. ही सगळी जर एक ताकद बघितली किंवा मग तिकडे आणखी A.T. पाटील जे होते त्यांनी अचानकपणे स्मिता वाघांच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला. हे सगळी ताकद जर बघितली तर करण पवारांना ही निवडणूक अवघड गेली असं चित्र स्पष्ट आहे का? काय वाटतं? मला नाही वाटत असं काही होईल, कारण आपण जसं मगाशी दिंडोरीच्या बाबतीत म्हटलं की 6च्या 6 विधानसभेचे आमदार हे त्यांच्या पक्षाचे म्हणजे महायुतीचे होते, तरी ती निवडणूक अवघड झालेली आहे. लोकनेत्यांना मानायला तयार नाही हे माझं स्पष्ट मत आहे. लोकांना ह्या काही मध्ये फोडाफोडीचं म्हणजे गद्दारी आणि खुद्दारी होती हे सगळं इलेक्शन हे फिरलेलं आहे आणि हे गद्दारी कोणालाही पटलेली नाही. त्याच्यामुळे माणसं किती मोठे असो, तुम्ही जे म्हणतायत गुलाबराव पाटील असतील किंवा भाईदास पाटलांचे चिरंजीव असतील किंवा इतर जे काही आपले गिरीश महाजन असतील, यांचे जे मतदार आहे हे बऱ्यापैकी शहरी मतदार आहेत. शहरी मतदारांवर भाजपचा प्रभाव आहे, तो आपल्याला मान्यच करावा लागेल, ते आपल्याला नाकारून चालणारही नाही. परंतु ग्रामीण भाग खूप मोठा आहे. जसं अंमळनेर शहर आहे तसं अंमळनेरचा ग्रामीण भाग किंवा तुम्ही चाळीसगाव तालुक्यात जर बघितलं, हा फार मोठ्या प्रमाणात पसरलेला भाग आहे आणि इथेही म्हणजे अगदी घरोघरी शेती आहे. इकडं आपण या भागात जर बघितलं नाशिकमध्ये तर नोकरदार वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे, तिकडं शेतकरी वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा शेतकरी वर्ग कोणाच्या बाजूने आता आपला कौल दर्शवतो त्याच्यावर हा निकाल ठरणार आहे. आणि मला असं वाटतं सरळ सरळ दिसतंय की तिथं पवार हे निवडून येतील आणि स्मिता वाघांना यंदाची निवडणूक थोडीशी अवघडच असेल. आपला आत्तापर्यंतचा जो अभ्यास होतो त्याच्यामध्ये जर तुम्ही नंदुरबार सोडलं तर या सगळ्याच जागा ज्या आहेत त्या भाजपच्या हातातून निसटतात. खरं तर उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा अर्थात महायुतीच्या लोकांचा बालेकिल्ला आहे महायुतीसाठीचा. मात्र तो बालेकिल्ला कुठेतरी ढासळतो हे चित्र बघितल्यानंतर असं दिसतंय. आता रावेरकडे आपण जाऊयात. रावेरमध्ये रक्षा खडसे उमेदवार होत्या. रक्षा खडसे विरुद्ध जी काही लढत झाली त्या भागात ती कशी होती, ते दोन्ही उमेदवार किती ताकदीचे होते असं आपल्याला वाटतं? हे रावेरची निवडणूक पण ही चुरशीची आहे. आपण आज सहजपणे म्हणतोय की रक्षा खडसे या निवडून येतील, कारण एकनाथ खडसेंचं एक मोठं प्रस्थ आहे. लेवा पाटीदार समाज आहे तो फार मोठ्या प्रमाणात या रावेर मतदारसंघात आहे आणि त्याच्यामुळे रक्षा खडसेंचं पारडं हे जड आहे असं आपण म्हणतो. परंतु दुसरीकडे आपण जर विचार केला तर मराठा समाजही खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सुभाष पाटील हे तिथं कच्चे उमेदवार नव्हते. सुभाष पाटलांची जर त्यांची आर्थिक बाबू आता पुढे आलेलं आहे की ते जवळपास उत्तर महाराष्ट्रातले श्रीमंत उमेदवारांपैकी एक सुभाष पाटील होते. म्हणजे 35 का 36 कोटींची संपत्ती त्यांनी ऑफिशियल दाखवलेली आहे. म्हणजे त्यांच्याकडे सगळंच आहे. जर आपण सामदाम दंडभेद म्हणतो तर त्यापैकी सगळ्या गोष्टी ह्या सुभाष पाटलांकडे आहे. त्यामुळे ही लढत काही एकतर्फी होईल असं वाटत नाही. पण एकूणच भाजपने जी काही फरफट केलेली होती एकनाथ शिंदेंची, ते जरी आज भाजपचे उमेदवार असले तरी एकनाथ खडसेंची झालेली फरफट जर आपण जर बघितलं, त्यामुळे एक सहानुभूती त्यांच्या बाजूने आहे. जुनं नेतृत्व आहे. खडसेंची कदाचित ही शेवटचीच निवडणूक असेल की ज्याच्यात ते ॲक्टिव्हली काम करतायत असं लोकांना पर्यंत एक मेसेज गेला आणि याचा परिणाम हा होऊ शकतो. आणि थोडंसं त्यामुळेच मला असं वाटतंय की रक्षा खडसेंच्या बाजूने पारडं हे जड असेल. म्हणजे कदाचित लीड कमी होईल परंतु उमेदवार किंवा विजयिता होतील असं वाटतं. बरोबर आहे, तसंच होईल. आता झाला नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि रावेर या इकडचा भाग झाला. आता जो पुण्याच्या बाजूला थोडा सरकलेला आपला जो नाशिक विभाग आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे येतो तो म्हणजे अहमदनगर. अहमदनगरमध्ये काय परिस्थिती राहील असं आपल्याला वाटतं? कारण अहमदनगरमध्ये जी पॉलिटिकल हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो आपल्याला नगरमध्ये पाहायला मिळाला. तिथे स्वतः विखे पाटील विरुद्ध लंके अशी सरळ लढत जी आहे ती त्या भागामध्ये झाली. त्या ठिकाणचं चित्र कसं वाटतं तुम्हाला? आता नगरची म्हणजे महाराष्ट्रातले काय तर भारताचं लक्ष आहे नगरच्या लढतीकडे. कारण विखे पाटील आणि ही लढत सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यामध्ये नाहीच. ही लढत सरळ सरळ राधाकृष्ण विखे पाटील आणि शरद पवार यांच्यामधली ही लढत आहे. आणि ह्या दोघांमध्ये कोण विजयी ठरतं हे आता आपल्याला लक्षात येईल. आपण हे सगळंच जर बघितलं तर तिथेही एक साधा उमेदवार देऊन शरद पवारांनी जो गेम केलेला आहे, म्हणजे गेम चेंजर जे आपण शरद पवारांना म्हणतो ते यासाठी की साधा उमेदवार दिलेला आहे तिथे आणि काम करणारा. म्हणजे जर निलेश लंकेचं कोविडच्या काळातलं जर काम बघितलं तर ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आणि हॅट्स ऑफ येतं कामाला. आणि त्यामुळे जो सोशल मीडियावर पण त्यांचा एक खूप मोठा फॉलोअर तयार झालेला आहे आणि हे सगळं बघून त्यांना उमेदवारी दिलेली आहे.
दुसरीकडे जे सुजय विखे पाटील आता हे वंश परंपरागत राजकारणातले आहे आणि अशा संस्थानिक राजकारण्यांविषयी एक राग असतोच. म्हणजे त्यांनी कितीही चांगलं काम केलं तरी सर्वसामान्यांच्या मनात एक राग असतो. तो रागही या निवडणुकीतनं निघू शकतो. बऱ्यापैकी म्हणजे जो मध्यंतरी इंग्लिशचा एक विषय निघालेला होता की सुजय विखे पाटील म्हटले होते की निलेश लंकेंना इंग्लिश येत नाही, त्याच्यामुळे ते लोकसभेमध्ये काय बॉम्ब पाडणार. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे लंकेंचं पारडं जड होत गेलं तिथे आणि त्यांना जितकं हिनवण्यात आलं, डिवसण्यात आलं आणि त्यामुळे तितकं ते लंकेंचं पारडं जड होत गेलेलं आहे आणि त्यामुळे चुरशीची लढत झालेली आहे. पण आपण हे इथं बघायला पाहिजे की राधाकृष्ण पाटील विखे पाटलांचं जे जाळं आहे, विशेषतः कारखान्याचं आणि सहकारी संस्थांचं जे राजकारण आहे, हे एक गठ्ठा मतदान असतं त्यात आणि गावाच्या गावं जोडलेले आहे. प्रत्येक घरोघरी तो साखर कारखान्याशी संबंधित कोणीतरी कामगार आहे. या कामगारांसाठी बऱ्याचशा योजना त्यांनी पोहोचवलेल्या आहेत आणि या जाळ्याचा फायदा आता सुजय विखेंना होईल असं मला असं वाटतंय आणि इथे लंके थोड्याफार फरकाने पराभूत होऊ शकतात असं माझं मत आहे. स्वतः रोहित पवारांनी म्हणजे रोहित पवारांचा विधानसभा पारनेर असेल, पाथर्डी असेल किंवा हे जे श्रीगोंदा असेल, हे जे 6 विधानसभा आहे त्याच्यात जर बघितलं तर पवारांची स्वतः शरद पवारांची ताकद देखील मोठी होती, त्यामुळे तिथे काटेकी टक्कर झाली. परंतु ही निवडणूक लंकेंनी विखेंना अवघड केली हे मात्र नक्की आहे. त्याचं कारण एवढे संस्थानिक होते, कोट्याधीश होते आणि प्रचंड सामदाम दंडभेद वापरण्याची वेळ आली तर ताकद त्यांच्याकडे होती. अशा परिस्थितीत तुम्हाला वाटतं का की लंकेंनी त्यांना हे निवडणूक जी आहे ती अवघड केली, खर्चिक केली असं वाटतं का? ज्या पद्धतीने हे निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील फिरलेले आहेत किंवा सुजय विखेंना जो घामगाळावा लागला आहे, हे सगळं त्याचंच प्रतीक आहे की सोपी निवडणूक नव्हती किंवा ही एकतर्फी निवडणूक नव्हती. ही काटेकी टक्कर 50-50. मी जरी आता म्हणतोय की इथे लंके हे पराभूत होतील, पण मी तितक्या आत्मविश्वासाने सांगू शकत नाही जितकं मी नाशिक बाबतीत बोलू शकतो, जेवढं दिंडोरीच्या बाबतीत बोलू शकतो तितकं मी नगरच्या बाबतीत बोलू शकत नाही. कारण त्याचं कारणच आहे की शरद पवार अंडरकरंट जे आहेत आणि शरद पवारांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. आपण जसं विखेंच्या बाबतीत म्हणतो तसं हा सगळा शेतकरी वर्ग जो साखर कारखान्याशी संबंधित आहे, हा सगळा शरद पवारांनाही मानणारा वर्ग आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा फायदा शरद पवार त्यात बराचसा मतदारसंघ जो तुम्ही म्हटलं रोहित पवारांचा मतदारसंघ असेल तर हे बऱ्यापैकी कनेक्टेड मतदारसंघ आहे आणि हे पण एक गठ्ठा मतदान हे लंकेंच्या बाजूने पडू शकतं. त्याच्यामुळे ही चुरशीचीच लढत झाली असं म्हणावं लागेल. हा झाला नगरचा पार्ट. नगर खरं तर जसं आपण म्हणालो की शरद पवार म्हणजे पवार विरुद्ध विखे जी आजपर्यंत संस्थानिक लढत आहे ती त्या ठिकाणी पाहायला मिळाली. मात्र शिर्डी साईबाबांची नगरी महत्त्वाचे आहे. देशामध्ये जगामध्ये शिर्डीला ओळखलं जातं. त्या शिर्डीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा प्रकारची लढत पाहायला मिळाली. भाऊसाहेब वागचौरे असतील किंवा समोरचे उमेदवार असतील यांच्यामध्ये ही लढत कशी झाली असं आपल्याला वाटतं? आता तुम्ही बघा, शिर्डीचं जर राजकारण बघितलं तर कट्टर शिवसैनिक शिर्डीमध्ये दिसतात. म्हणजे जो मूळची शिवसेना आहे त्याला मानणारा फार मोठा वर्ग आहे. मला असं वाटतं की सदाशिव लोखंडेंचा हा निर्णय चुकला होता की त्यांनी एकनाथ शिंदेंच्या बाजूने जाणं पसंत केलं आणि हे काही तिथल्याही लोकांना काही पटलेलं नाही आणि तिथून ही निवडणूक बऱ्यापैकी फिरलेली आहे. भाऊसाहेब वागचौरे हे काँग्रेसचा चेहरा होता आणि ते मागचे जे खासदार होते त्यावेळेला त्यांनी जे काही कामं केली त्यामुळे तोही नवीन चेहरा नव्हता शिर्डीच्या दृष्टीने. ही पारंपरिक लढत होती. परंतु गेल्या 5 वर्षाच्या काळात म्हणजे जे शिर्डीतले जे मतदार सांगतात की सदाशिव लोखंडेंचा जनसंपर्क अतिशय कमी झालेला आहे. हे थोडंसं मुंबईमध्ये त्यांचं वास्तव्य वाढल्यामुळे हे शिर्डीकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यामुळे ह्या निवडणुकीतही पुन्हा लक्ष्मीदर्शनाचा विषय येतो की ह्या महायुतीकडनं मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन झालं आणि त्याच्यामुळे ही निवडणूक फिरू शकते. पण मला असं वाटत नाही की फक्त पैशाने निवडणूक फिरू शकते. मतदारांची सहानुभूती ही वेगळी आहे आणि तिथेही मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे. हा सगळा जो कोपरगावकडचा जो भाग आहे तर तो पूर्ण बेल्ट हा बऱ्यापैकी वाकचौऱ्यांना चाललेला दिसतो. शिर्डी शहर आणि आजूबाजूची जी गावं आहेत तर तिथे सदाशिव लोखंडेंनी खूप चांगली फिल्डिंग रचलेली आहे. त्याच्यामुळे ही काटेकी लढत होईल. पण मला आज वाटतं की तिथे भाऊसाहेब वागचौरे विजयी होतील. श्रीरामपूर असेल, राहाता असेल, तिथे त्या विधानसभा मतदारसंघामध्ये श्रीरामपूरमध्ये आपल्याला माहिती आहे मुस्लिम मतदार जो आहे तो मोठा आहे. राहात्याची परिस्थिती हे राहाता म्हणजे शिर्डीला लागून असलेला भाग आहे. तिथे काय परिस्थिती असेल असं आपल्याला बघा की या सगळ्या तुम्ही जे म्हणतायत की श्रीरामपूर राहता जे असेल ते इथं राधाकृष्ण विखे पाटलांचं प्रभाव क्षेत्र आहे. पण विखे पाटलांनी किती सदाशिव लोखंडेंसाठी काम केलं असेल हाही इथं प्रश्न आहे. विखे पाटलांचा स्वतःचा मुलगाच या निवडणुकीत होता त्याच्यामुळे त्यांनी फुल कॉन्सन्ट्रेशन तिकडेच केलं होतं. अर्थात तिथं विखे पाटील शरीराने जायलाच हवे असंही काही नाही. त्यांनी मेसेज जरी दिले तरी त्याचा मोठा प्रभाव पडतो. परंतु तसे मेसेज फार मोठ्या प्रभावीपणे दिले गेले नाही अशी माझी माहिती आहे. ती कदाचित चुकीची असू शकते. परंतु त्यामुळे
हा जो बेल्ट आहे राहता श्रीरामपूर तिथेही वाकचौरेंना बऱ्यापैकी मतं मिळतील असं दिसतं. शिर्डीचा सर आपण जर विचार केला ती आत्ता जरी निवडणूक शिवसेना विरुद्ध शिवसेना दिसत असली तरी ज्यावेळेला ग्राउंड लेवलवर आम्ही काम केलं किंवा तिथे रिपोर्टिंग केली त्यावेळेला आम्हाला ती निवडणूक विखे विरुद्ध थोरात अशा प्रकारची झाल्याची पाहायला मिळाली. कारण त्यांची तिथे दोघांची एकदम राजकीय वैर ज्याला म्हणतो ते त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मात्र थोरात आणि विखे या लढाईमध्ये आपल्याला वाटतं का की थोरातांचं पारडं जे आहे ते जड आहे विखेंपेक्षा? आता तो पक्षाचा पण फरक झालेला आहे. जसं विखेंनी काँग्रेसमध्ये जाऊन भाजपमध्ये जशी गेले ते काँग्रेस सोडून तर त्यावेळेलाच बऱ्यापैकी वजाबाकीमध्ये विखे गेलेले आहेत. आणि जसे बाळासाहेब थोरात आहेत तर त्यांच्या बाबतीत एक सहानुभूती आहे. त्यांनी केलेली कामं जसा हा संगमनेर पट्टा आहे तसा तो शिर्डीपर्यंत जातो आणि तिथे थोरातांचं एक प्रभुत्व आहेच. त्याच्यामुळे ही 100% ही लढत विखे आणि थोरात अशीच झालेली आहे. परंतु विखेंची पेरणी म्हणजे लोकसभेच्या दृष्टीने विखेंनी जी पेरणी केलेली आहे ते जर बघितलं तर तिथे विखेंचा प्रभाव हा थोरातांपेक्षा जास्तच आहे असं म्हणावं लागेल. सर शेवटचा प्रश्न, एकूण 8 जागांवर आपण आतापर्यंत चर्चा केली. 8 पैकी किती जागा महाविकास आघाडीकडे गेल्या, किती जागा महायुतीकडे आल्या, काय नेमकं सांगितलं? मला असं वाटतं की 5 जागा ह्या महाविकास आघाडीकडे असतील आणि 3 जागा ज्याच्यामध्ये आपण सांगितलं तसं नंदुरबार, रावेर आणि नगर या 3 जागा महायुतीकडे असतील असं वाटतं. आपण बघतोय हे होते आपल्यासोबत ज्येष्ठ संपादक हेमंत भोसले. नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, शिर्डी आणि अहमदनगर या नाशिक अर्थात उत्तर महाराष्ट्रातल्या या 8 लोकसभा ज्या आहेत त्याच्यावरती आपण चर्चा केली आणि त्यांच्या एकूणच गणितामुळे त्यांच्या एकूणच अभ्यासामुळे असं दिसतंय की 5 जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीकडे जात आहे तर 3 जागा ज्या आहेत त्या महायुतीकडे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र या सगळ्यामध्ये निकाल नेमका काय लागतो हे येणाऱ्या 4 तारखेला दिसेल. एक्झिट पोलमध्ये देखील यामध्ये त्यांनी जे काही आकडेवारी सांगितली त्यामध्ये देखील आपल्याला काही बदल जे आहेत ते स्थानिक पातळीवरचे गणितं एक मतदानाच्या दिवशी किंवा मतदानाच्या काही तास अगोदर बदलली गेलेली गणितं याच्यामुळे देखील एक्झिट पोलमध्ये यातला काहीतरी बदल जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल. मात्र एकूण जर आपण उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्र हा सुरुवातीपासूनच भाजपचा अर्थात फक्त नंदुरबार जर सोडला तर सगळाच मतदारसंघ जो आहे तो भाजपचा बालेकिल्ला राहिला. मात्र नंतरच्या काळात देखील हिना गावितांच्या माध्यमातून नंदुरबारमध्ये भाजपला ती जागा जी आहेत त्या मिळवण्यामध्ये यश आलं होतं. त्यामुळे निश्चित उत्तर महाराष्ट्र हा सुरुवातीपासून महायुतीचा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातल्या 8 पैकी जर 5 जागा जर त्यांना गमवाव्या लागला तर निश्चितपणे उत्तर महाराष्ट्रामध्ये एक मोठा सेटबॅक जो आहे तो महायुतीला बसेल असं सध्याचं चित्र आहे. जसं हेमंत भोसले सरांनी सांगितलं की गद्दार विरुद्ध खुद्दार अशा प्रकारची ही लढत जी आहे ती पूर्ण महाराष्ट्रात होती आणि निश्चितपणे त्याचा फॅक्टर जो आहे तो मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या दरम्यान आम्हालाही जाणवला. आणि गद्दार विरुद्ध खुद्दार ही जी काही लढाई झाली याच्यात लोकांमध्ये नाराजी होती ती नाराजी या मतदानाच्या रूपानं बाहेर पडली. 2.5 वर्ष कुठल्याही निवडणुकांची वाट लोक खरं तर बघत होते. हे जे काही पक्ष फोडाफोडीचं राजकारण झालं त्यानंतर कुठलीच निवडणूक मध्यंतरीच्या काळामध्ये झाली नाही आणि थेट आली ती लोकसभेची निवडणूक. आणि लोकांना जो राग व्यक्त करायचा होता, रोष व्यक्त करायचा होता फोडाफोडीच्या बाबतीतला, तो रोष व्यक्त करत असताना पहिली निवडणूक मिळाली ती लोकसभेची आणि म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रोष व्यक्त करायला लोकांना संधी मिळाली आणि म्हणून त्याचा मोठा फटका भाजपला या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय. जसं भोसले सरांनी सांगितलं की कांद्याचा प्रश्न अगदी अत्यंत महत्त्वाचा होता. निश्चित नाशिक, दिंडोरी आणि जळगाव, रावेर आणि शिर्डी आणि अहमदनगर देखील हे जे काही मतदारसंघ आहे या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी मोठे आहेत. कांद्याच्या संदर्भात केंद्र सरकारचे चुकलेले निर्णय हे देखील या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा फॅक्टर ठरलेला आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीचा जर विचार केला गेल्या निवडणुकीमध्ये जसं 2 लाख, 2.5 लाख, 1.5 लाख असं जे मताधिक्य भाजपच्या आणि महायुतीच्या उमेदवारांना मिळत होतं ते मताधिक्य या निवडणुकीत नसेल असं देखील चित्र अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे 4 तारखेला निकाल समोर येईल. मात्र आत्ताचं विश्लेषण आपण ऐकलं की नाशिक विभागामधल्या अर्थात उत्तर महाराष्ट्रातल्या 8 पैकी 5 जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला जात आहे आणि उर्वरित 3 जागा ज्या आहेत त्या केवळ महायुतीला मिळताना दिसत आहेत. त्यामुळे 4 तारखेला निकाल काय येतो हे बघणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.